नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपली सेकंड सर्व्हिस गाडीची झालेली आहे आणि तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो की एक्झॅक्टली वर्नाची सेकंड सर्व्हिस कितीला होती. ऑइल फिल्टर चेंज करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो व्हील अलाइनमेंट करण्यात आलेलं आहे. लुब्रिकेशन केलं आहे मित्रांनो, म्हणजे ग्रीसिंग पण केलेलं आहे जिथे जिथे लॉक्स आहेत, हिंजेस आहेत तिथे. बाकी वॉशिंग गाडी करण्यात आलेली आहे आणि A to Z पार्ट चेक करण्यात येतो. सेकंड सर्व्हिसमध्ये सगळं करण्यात आलेलं आहे. AC एअर फिल्टर चेक करायचे, रिप्लेस करायचे. देन तुमचे सगळे जे जॉईंट्स आहेत, ओके, म्हणजे लॉक्स आहेत किंवा हिंजेस आहेत, त्याला आपल्याला लुब्रिकेशन करायचे. आणि सगळे इलेक्ट्रिकल्स सगळं काय याच्यामध्ये चेक होतं. ब्रेकपासून ब्रेक फ्लुइडपासून सगळं तुम्हाला याच्यामध्ये चेक केलं जातं. जर रोटरवर जर लायनिंग्स आल्या असेल ना सर्क्युलरमध्ये, तर ते नक्की तुम्ही ॲड्रेस करा, कारण त्याच्यामुळे ब्रेक लागू शकत नाही. ते पण लक्षात ठेवा, त्याला घासलं पाहिजे 3MP पण, सो दॅट तो सरफेस आहे स्मूथ होऊन जाईल. बाकी बऱ्याच लोकांना मी बघतो की बिल येतं 5,000, 6,000, 7,000 अननेसेसरी बिल ते येत असतं. एवढं बिल भरण्याची काही गरज नाही आहे, लक्षात राहू द्या. मग काय होतं, काही कोण AC क्लिनिंगचं बिल टाकतं, कोण टेफ्लॉन कोटिंग लावतं, कोण इंटेरियर क्लिनिंग लावतं, कोण डिसइन्फेक्शनचे बी पैसे त्यात ॲड केले असतात. कारण तुम्हाला माहीत नसतं ना, त्याच्यामुळे लोक तुमच्याकडे लुटतात. ऑइल रेकमेंडेशन युजर मॅन्युअलमध्ये वेगळं आहे, तुम्हाला रेकमेंडेशन वेगळं केलं जातं आणि तुमच्याकडून अननेसेसरी पैसा तो घेतला जातो. जे युजर मॅन्युअल आहे, जे युजर मॅन्युअल आपल्यासाठी भगवद्गीता आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये सगळं काय मेन्शन केलेलं आहे. तर त्या जेवढं काय मेन्शन केलं आहे तेवढंच करा. त्याच्या व्यतिरिक्त वर जाऊ नका, त्याच्या खाली जाऊ नका, म्हणजे तुमच्याकडून लुटलं जाणार नाही. AC फिल्टर, एअर फिल्टर अशी गोष्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. जर धुळीच्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही AC फिल्टर, एअर फिल्टर जास्तच ब्लॉक झाला असेल रिप्लेस करा. हार्डली 250-300 रुपयाची गोष्ट आहे. एका पेअरची 500 रुपयात दोन्हीचं काम तुमचं होऊन जाईल. ॲडिशनली पूर्ण व्हिडिओ घेऊन येणार होतो, बट नाही जमलं कारण ऑफिस होतं आणि त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी असा व्हिडिओ घेऊन येतो. फर्स्ट सर्व्हिस केलेली आहे, बिल आलेलं आहे 217, म्हणजे 2,171 रुपये आपल्याला बिल आलेलं आहे. व्हर्नासारख्या गाडीचं SX iVT, म्हणजे नेग्लिजिबल आहे. व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग 1,400 रुपये आहे. 3,500 रुपये तुम्हाला बिल येऊ शकतं. व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग जमलं तर फ्री करा किंवा 50% करा, कारण बाहेर 700 रुपये आहे. व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग जर नाही केलं तर त्याच्या रिलेटेड जे पार्ट्स असतात ते तुमचे वॉरंटीमध्ये कव्हर होणार नाही, त्याची वॉरंटी लॅप्स होणार, हे लक्षात राहू द्या. दॅट इज द रिझन तुम्हाला व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग सर्व्हिस सेंटरवाल्यांकडून ज्या 10,000 किलोमीटरला मेन्शन आहे तिथं तुम्ही केलंच पाहिजे. बाकी ॲज सच तर एवढाच होता एक छोटा व्हिडिओ. धन्यवाद. भेटूया पुढच्या काय व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.